आज मी तुला गोष्ट सांगणार आहे। एरे एरे कोल्होबा। एक होती आजीबाई, तिची होती एक झोपडी। आजीच्या झोपडी मागे बोरीचे एक झाड होते। झाड बोरांनी भरून जाई। आजी बोरे जमून बाजारात विकायला नेई, तिला पैसे मिळत। असे रोज चालायचे। एक दिवस काय झाले, आजी सकाळी उठली आणि पाहते तर काय, झाडाखाली एकही बोर नाही। कोण बरं येतं, कोण बोरं खाऊन जातं? बोरांची राखण केलीच पाहिजे। दुसऱ्या रात्री आजी जागी राहिली। तिने कोल्होबाची करामत पाहिली। अरे कोल्होबा, सोकावलास काय? गुपचूप येऊन बोरे खातोस काय? थांब आता तुझी मी खोडच मोडते। पुन्हा कसा येतो तेच मी पाहते। दुसऱ्या रात्री आजी जागी राहिली। सोकावलेला कोल्होबा हळूच आला, बोरे खाण्यात दंग झाला। अरे बापरे, एवढ्यात काय झाले? आजीबाईच्या खिडकीतून खूप दगड आले। कोल्होबाचे डोके सडकून निघाले, कोल्होबाचे अंग शेकून निघाले। कोल्होबाला खूप मार बसला। कोल्होबा रडत रडत म्हणाला, नको नको आजीबाई, माझी खोड मोडली। नको नको आजीबाई। आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले। कोल्होबाचे डोके सडकून निघाले, कोल्होबाचे अंग शेकून निघाले। कोल्होबाला खूप मार बसला। आजीबाई म्हणाली, एरे एरे कोल्होबा, बोरं पिकली। एरे एरे कोल्होबा, बोरं पिकली। कोल्होबा रडत रडत म्हणाला, नको नको आजीबाई, माझी खोड मोडली। नको नको आजीबाई, माझी खोड मोडली।